Hello, friends. Welcome back to our journey to become the industry ready professional and to show the professional impact on our career growth. In previous few sessions, we have seen the industrial safety or the fire safety and the role of personal protective equipments. Today, we will see the electrical safety and LOTO. Lotto is not a chocolate. It is a term to make sure you are safe while handling equipment during some maintenance or cleaning. Lotto means lockout, tag out. Okay. Now, in today's session, we will see how electrical isolation stops deadly workplace shocks. काय आहे इलेक्ट्रिकल आयसोलेशन म्हणजे काय? आपण मागच्या सेशनमध्ये बघितलं, फायर ट्रायंगल मध्ये एक जरी आपण त्यातला एलिमेंट काढून घेतला तर काय होतं, तर फायर इमिडिएटली इन्स्टंटली स्टॉप होते, बरोबर. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकल सप्लाय जेव्हा आपण बंद करतो तेव्हा तो इन्स्टंटली बंद झालेला असतो आणि पुढची जी काही आपल्याला कामं करायची आहेत ती कामं आपल्याला सेफली करता येतात. पण जर इलेक्ट्रिकल सप्लाय चालूच ठेवला तर आपण बरेच ॲक्सिडेंट्स असे बघितलेले आहेत जिथं माणसाला उभं सुद्धा राहण्याची ताकद राहत नाही. जर करंट लागला तर लाईव्ह करंट माणसाच्या शरीरासाठी किती घातकी असतो आपण टी व्हीमध्ये, पिक्चरमध्ये किंवा लाईव्ह ॲक्सिडेंट सुद्धा आपण कधी बघितलेले असू शकतात. तर हे आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत की आपण ह्या गोष्टी कशा पद्धतीनं अवॉइड करणार आहोत. ओके. आजच्या सेशनमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत. पहिलं काय आहे तर अंडरस्टँडिंग इलेक्ट्रिकल डेंजर्स अँड शॉक रिस्क. म्हणजे आपण बघणार आहोत की कशा पद्धतीनं लाईव्ह करंट आपल्या शरीरातून ट्रॅव्हल करू शकतो आणि त्याच्यामुळे सिव्हिअर फ्लॅश बर्न कशा पद्धतीने होऊ शकतो. सिंपल वेज टू स्पॉट डॅमेज इन्सुलेशन, ओव्हरलोड पॉवर सर्किट्स अँड अनसेफ वॉटर एक्सपोजर. या गोष्टी आपण आज बघणार आहोत. दुसरं काय बघणार आहोत तर द मेकॅनिक्स ऑफ लॉकआउट टॅग आउट प्रोटेक्शन. म्हणजे कुठल्याही इक्विपमेंटला मेंटेनन्ससाठी घेताना किंवा क्लिनिंगसाठी घेताना आपण बघायचं आहे की तो पूर्णपणे बंद आहे का. दॅट मशीन मस्ट बी डेड ड्युरिंग द मेंटेनन्स, बरोबर. तर ते आपल्याला हे करता येणार आहे, व्यवस्थितपणे त्या मशीनचं मेंटेनन्स करता येणार आहे किंवा क्लिनिंग करता येणार आहे. त्याच्यानंतर काय बघणार आहोत, तिसरं सेफ आयसोलेशन अँड मशीन मेंटेनन्स ड्युटी. अंडरस्टँडिंग द एक्झॅक्ट स्टेप बाय स्टेप मेथड टू ड्रेन आउट हिडन एनर्जी बिफोर टचिंग एनी टूल गिअर्स. हाऊ फॉलोइंग स्ट्रिक्ट electrical safety guidelines build a zero accident manufacturing zone. तर कशा पद्धतीने आपण कम्प्लीट आयसोलेशन इन्शुअर करणार आहोत, पाईपलाईनमध्ये काही एनर्जी शिल्लक नाही आहे हे आपण कशा पद्धतीने इन्शुअर करणार आहोत, आणि या सगळ्या गोष्टी आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. ओके. आता ट्रान्सफॉर्मेशन कशा पद्धतीने आपलं होणार आहे. तर पहिलं काय आहे तर टचिंग अ मशीन वायर विदाउट चेकिंग फॉर लाईव्ह करंट कॉजेस इन्स्टंट डेथ or permanent nerve damage. Starting a maintenance cleaning job without a physical padlock allows another worker to accidentally flip the power switch. Learning to lead a safety isolation check highlights your advanced operational skills during executive plant walkouts. Top global companies always choose and promote engineers who protect facility lives and maintain clean compliance records. आणि कशा पद्धतीने आपलं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे तर पहिल्यांदा आपण काय बघितलेलं आहे, पहिली स्टेप आपण काय दाखवली आहे, टचिंग अ मशीन वायर विदाउट चेकिंग फॉर लाईव्ह करंट. आता एखादी वायर आपल्याला दिसतीये समोरून, बरोबर, ओपन असेल, क्लोज असेल, कुठल्याही सिच्युएशनमध्ये असेल, पण त्या वायरला आपण टच करण्याआधी आपण व्हेरीफाय केलं पाहिजे की नाही की बाबा ती वायरमध्ये लाईव्ह करंट आहे का.
बरं तो लाईव्ह करंट असेल तर तिथं प्रॉपर आयसोलेशन आहे का, आयसोलेशन नसेल तर तो करंट मला लागू शकतो का, हे आपल्याला बघता आलं पाहिजे. जर तो करंट आपल्याला लागला, मोस्ट ऑफ द टाइम्स डेथ होऊ शकते, किंवा नशिबाने वाचला तर नर्व्स डॅमेज होऊ शकतात, पॅरालिसिस वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात, आणि मग जिवंत राहून सुद्धा काही उपयोग नसतो त्यावेळेस. बरोबर. म्हणून आपल्याला ज्या काही ओपन वायर्स असतील किंवा कुठलीही वायर असू दे मशीनची, ती वायर टच करण्याच्या आधी आपल्याला काय करता आलं पाहिजे, चेक करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं काय दिलेलं आहे, स्टार्टिंग अ मेंटेनन्स क्लिनिंग जॉब विदाउट अ फिजिकल पॅडलॉक. म्हणजे सपोज आपल्या घरात सुद्धा आपण फॅन फिरतोय सध्या, बरोबर, मग त्या फॅनचं काही रिपेअरिंगचं काम करायचं आहे, तर तो येऊन काय करतो माणूस, फक्त खटका बंद करतो आणि कामाला सुरू करतो. बरोबर. कारण आपण आपल्या घरी येऊन बघितलं, हॉलमध्ये आल्यानंतर की दिसतंय आपल्याला समोर की तो माणूस काम करतोय फॅनचं, त्याच्यामुळे मग कोणी शाणा माणूस फॅनचा खटका मारत नाही, चालू चालू करत नाही फॅन. पण अशा गोष्टी इंडस्ट्रीत होऊ शकतात का? कारण इंडस्ट्रीमध्ये एकटा दोघे काम करत नसतात, भरपूर लोक काम करत असतात. मग समजा एखादा रिॲक्टर आहे आणि त्या रिॲक्टरच्या आतमध्ये वेसल एंट्री घेऊन एखादा माणूस आत गेलेला आहे क्लिनिंग करण्यासाठी. ओके, वेसल एंट्री त्याने केलेली आहे आणि तो आत जाऊन क्लिनिंग करतोय रिॲक्टरला. पण त्याने काय केलेलं नाही आहे, जो एजिटेटर आहे रिॲक्टरमधला तो त्यानं फक्त बंद केलाय, त्याला लॉकआउट टॅगआउट केलेलं नाही आहे. म्हणजे तिथे एक कॉशनची जी काही नोट असते ती त्यानं बघितलेली नाही आहे. त्या रिॲक्टरचा मेन इलेक्ट्रिकल सप्लाय त्यानं बंद केलेला नाही आहे. आता तो आतमध्ये काम करतोय. आता असे इन्सिडेंट्स जुन्या काळात झालेले आहेत, त्याच्यानंतर आता या सगळ्या सेफ्टी मेजर्स इम्प्लिमेंट झाले आहेत आणि आता असे सहसा इन्सिडेंट्स होत नाही. पण काय इन्सिडेंट झाले होते, तर तो माणूस आत आहे, दुसरा माणूस आला, त्यानं बघितलं रिॲक्टरमध्ये म्हणजे रिॲक्टर आहे तिथे, आयडल रिॲक्टर आहे, तो आला, त्यानं डायरेक्ट मॅनहोल बंद केला आणि स्टरर चालू केला. काय झालं, स्टरर चालू होतोय का नाही बघण्यासाठी त्यानं काय केलं, मॅनहोल बंद केला आणि स्टरर चालू केला. माणूस आतल्या आत त्या स्टरर सोबत गोल 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 फिरायला लागला. तो माणूस आतल्या आत कदाचित डेथ झाला असेल किंवा ॲक्सिडेंट म्हणजे पूर्णपणे त्याची इंज्युर्ड झाला असेल तो माणूस. मग असं काही होऊ नये म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे, पहिल्यांदा इक्विपमेंट कम्प्लिटली डेड करता आलं पाहिजे इलेक्ट्रिकली, तरच आपण त्या इक्विपमेंटला क्लिनिंगसाठी किंवा मेंटेनन्ससाठी हात लावायचा असतो. लर्निंग टू लीड अ सेफ्टी आयसोलेशन अँड आयसोलेशन चेक हायलाइट्स युअर ॲडव्हान्स्ड ऑपरेशनल स्किल्स. कुठलीही गोष्ट करताना जर आपण सेफ्टी आयसोलेशन चेक्स बघत असू तर काय होणार आहे, हे आपले ॲडव्हान्स्ड ऑपरेशनल स्किल्स जे आहेत हे दर्शवणार आहे. आणि म्हणून ग्लोबल कंपन्याज काय करत आहेत, तर अशा इंजिनियर्सनाच ते सिलेक्ट सुद्धा करतायत आणि प्रमोट सुद्धा करतायत. बरोबर. कारण त्यांच्या ह्या अलर्टनेसमुळे काय होतंय, कंपनीची फॅसिलिटी सेव्ह होते, कंपनीमध्ये काम करणारे लोक सेफ राहत आहेत. म्हणून अशा लोकांनाच कंपनी नेहमी सिलेक्ट करते ज्यांना सेफ्टीबद्दल 100% अलर्टनेस आहे. ओके. द 3 कोर पिलार्स ऑफ इलेक्ट्रिकल सेफ्टी अँड लुक. पहिलं काय आहे, ॲब्सोल्यूट एनर्जी आयसोलेशन. ॲब्सोल्यूट एनर्जी आयसोलेशन म्हणजे काय आहे, डेड. आता डेड म्हणतोय आपण, पण त्याला आपण सपोज एखाद्या डॉक्टर जेव्हा एखाद्या माणसाचं ऑपरेशन करतात, आता आपल्या दाताचं ऑपरेशन करत असतील किंवा दाताचं काहीतरी काम करत असतील, तर ते काय करतात, त्या दाताच्या जवळच्या एरियाला म्हणजे तेवढा जो काही झोन आहे इम्पॅक्टेड, त्या झोनला ते काय करतात, भुलीचं इंजेक्शन देतात. म्हणजे काय होतं, तिथला एरिया पूर्णपणे सुन्न होऊन जातो आणि त्या ठिकाणी लावलेली कात्री किंवा त्या ठिकाणी लागलेला काही केलेलं काम हे आपल्या बाकी शरीराला कळत नाही. म्हणजे काय, त्या ठिकाणाला काय केलेलं आहे, आयसोलेट केलेलं आहे, कम्प्लिटली आयसोलेट केलेलं आहे त्या ठिकाणाला. थोड्या वेळानंतर ती भूल आपली हळूहळू उतरणार आहे आणि आपल्याला कळणार आहे की आता दुखायला लागलंय मला. पण सिमिलर सिच्युएशन विथ द इंडस्ट्रियल इक्विपमेंट जाऊ दे, आपल्या घरातले सुद्धा इक्विपमेंट्स आपण बघू शकतो. प्रत्येक वेळा कुठल्याही गोष्टीला आपण हात जेव्हा लावणार आहोत तेव्हा आपण हे बघणार आहोत की हे मशीन इलेक्ट्रिकली आयसोलेटेड आहे का. कधी जर त्याला मेंटेनन्ससाठी किंवा क्लिनिंगसाठी आपण घेत आहोत तेव्हा. कारण क्लिनिंग म्हटलं की पाणी आलं आणि पाणी आणि इलेक्ट्रिसिटी यांचं वैर सगळ्यांना माहिती आहे. बरोबर.
पाणी आणि इलेक्ट्रिसिटी जर एकत्र आले तर विनाश करू शकतात सगळ्या गोष्टींचा. म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे, ॲब्सोल्यूट एनर्जी आयसोलेशन एन्श्युअर करता आलं पाहिजे, आणि हे स्ट्रिक्टली. कारण एका माणसाचा जीव जाणं आणि 10 माणसांचा जीव जाणं ह्याच्यामध्ये म्हणजे सेफ्टी बिलकुल बघितलेलं नाही याचं हे असं दर्शवतं, बरोबर. आणि मग त्याच्यामुळं आपली कंपनी बंद पडू शकते, बरोबर. आणि त्याच्यामुळं कंपनीमध्ये जेवढी लोक काम करतात तेवढ्या सगळ्यांना घरी बसावं लागणार आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, ॲब्सोल्यूट एनर्जी आयसोलेशन ड्युरिंग क्लिनिंग, मेंटेनन्स आणि तो इक्विपमेंट आपण जेव्हा हँडल करणार आहोत तेव्हा बघणार आहोत. Visual warning responsibility. Placing a bright card on the power lock that clearly tells the whole floor who is working inside. आता म्हटलं ना तुम्हाला, त्या ठिकाणी जिथं जिथं आपण लॉकआउट टॅगआउट करतोय तिथं काय असतो, एक टॅग लावलेला असतो, मोठाच्या मोठा टॅग लावलेला असतो की हिचं असं असं काम चालू आहे, लॉकआउट टॅगआउट झालेलं आहे, ते कुणी केलेलं आहे, अशा सगळ्या गोष्टींचं एक तिथं व्हिज्युअल वॉर्निंग दाखवली जाते. आणि ही फार महत्त्वाची असते, कारण ती बघितली की माणूस त्या इक्विपमेंटला हात लावायला जाणारच नाही, बरोबर. त्याच्यानंतर झिरो एनर्जी व्हेरिफिकेशन. आपण मगाशी काय केलं, ॲब्सोल्यूट एनर्जी आयसोलेशन केलं, पण आता झिरो एनर्जी व्हेरिफिकेशन, आयसोलेशन झालं, त्याच्यानंतर व्हिज्युअल वॉर्निंग सुद्धा आपण दाखवलेली आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर काम करायला सुरुवात करायच्या आधी आपण काय केलं पाहिजे, झिरो एनर्जी व्हेरिफिकेशन, टेस्टिंग द सिस्टम विथ इलेक्ट्रिकल मीटर्स अँड प्रेसिंग स्टार्ट बटन्स टू प्रूव्ह द पॉवर 100% गॉन बिफोर वर्किंग. भले लॉकआउट टॅगआउट केलेलं असेल तरी सुद्धा एकदा ते बटन दाबून 2-3 वेळा बघितलं पाहिजे की चुकून चालू होतंय का, एखादी वायर शॉर्ट सर्किट झाली असेल, काय झालं असेल, काही असू शकतं इलेक्ट्रिकल फॉर्मॅटमध्ये, बरोबर. मग ते आपल्याला बघता आलं पाहिजे, आपल्याला टेस्ट करता आलं पाहिजे की त्या मशीनमध्ये आता कुठल्याही प्रकारची एनर्जी नाही आहे ना, ओके नाही आहे तर मी आता काम करायला घेऊ शकतो, हे आपल्याला एन्श्युअर करता आलं पाहिजे, बरोबर. लॉकआउट टॅगआउटचं आपण पूर्ण डिटेलमध्ये बघूयात आता. लॉकआउट, प्लेसिंग अ हेवी फिजिकल लॉक ऑन टू अ एनर्जी स्विच बॉक्स सो इट stays locked in the off position. Only the specific technician performing the repair holds the key, making it impossible for anyone else to open it. काय केलंय, ते पूर्ण मोठंच्या मोठं तिथं लॉक लावून ठेवलं आहे, त्याची की जी काही आहे ती तिथल्या सुपरवायझरकडे किंवा जो टेक्निशियन आहे ज्याच्या अंडर ते काम चालू आहे तो ती की वापरू शकतो. आणि त्याच्यामुळे काय होतंय, ती जे काही सिस्टम आहे ती कम्प्लिटली ऑफ सिच्युएशन मध्येच राहणार आहे. कुणीही बायचान्स सुद्धा जाऊन तिथं ते लॉक काढून स्विच सिस्टम ऑन करू शकणार नाहीये. ओ म्हणजे काय आहे, टॅग आउट, अटॅचिंग अ हायली विजिबल वॉर्निंग टॅग. Attaching a highly visible warning tag directly to the padlock with a strong plastic tie. The tag shows the worker's name, their department, the exact date, and the reason the power must stay off. बघितलं आपण मगाशी, एक मोठ्याच्या मोठं स्टिकर लावलं असतं, त्याच्यावरती सगळ्या डिटेल्स लिहिल्या असतात की कुणीही आलं तर ते स्टिकर बघून त्याला ते कळलं पाहिजे की का पॉवर ऑफ केलेली आहे, का कोण इथे काम करतंय, कधीपासून हे काम चालू आहे, सगळ्या गोष्टी त्याच्यावरती नोट केलेल्या असतात. टी काय आहे, टोटल एनर्जी ड्रेनिंग, रिलीजिंग एनी हिडन पॉवर लेफ्ट इन द मशीन such as high pressure air, hot steam, or electrical charges stored in parts. Draining these residual forces keeps the mechanical gears completely loose and safe to touch. काय म्हटले, आपण भले स्विच बंद केला असला तरी फॅन सुद्धा आपला एका थोड्या वेळानंतर तो बंद होतो, कारण तो एका मुवमेंटमध्ये असतो, बरोबर. तो कुठल्या आहे, सेंट्रिफ्युगल मुवमेंटमध्ये आहे, सर्क्युलर मुवमेंटमध्ये आहे तो, बरोबर. तो फॅनचा आपण स्विच बंद केला तरी तो हळूहळू बंद होतो. अशाच प्रकारे थोडीशी एनर्जी त्या मशीनमध्ये सुद्धा, त्या इक्विपमेंट मध्ये सुद्धा असण्याची शक्यता असते. म्हणून आपण काय करतोय, सगळं लॉकआउट टॅगआउट झाल्यानंतर सुद्धा आपण थोडा वेळ थांबून आपण व्हेरिफिकेशन करतोय की टोटल एनर्जी ड्रेन झालेली आहे का. आणि त्याच्यानंतर आहे ऑपरेशनल टेस्टिंग. ऑपरेशनल टेस्टिंग म्हणजे काय, ट्राईंग to turn on the machine one last time while the lock is on
to confirm that the power path is totally dead. आता हे टोटल एनर्जी ड्रेन झाल्यानंतर आपण काय करतो आहोत, ऑपरेशनल टेस्टिंग करतोय की तो स्विच दाबून आपण बघतोय की खरंच चालू काही होतंय का, नाही होत. ओके, डन. म्हणजे आता ही सिस्टम पूर्णपणे डेड आहे आणि आता मी या सिस्टमला मेंटेनन्ससाठी घेऊ शकतो किंवा आता या सिस्टमला मी क्लिनिंगसाठी घेऊ शकतो. बरोबर. तर हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. याचे फार क्रिटिकल ॲक्सिडेंट्स इंडस्ट्रीने बघितलेले आहेत आणि जर तुम्हाला असे ॲक्सिडेंट्स बघायचे असतील तर तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करू शकता, ॲक्सिडेंट्स बिकॉज ऑफ लोटो व्हायोलेशन, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येतील बरेचसे ॲक्सिडेंट्स असे असतील की जिथं कॉमन सेन्स, एक छोटीशी मिस्टेक फक्त एका माणसाची, आणि आज जो काही माणूस इक्विपमेंट क्लीन करत होता त्या माणसाचा जीव त्या ठिकाणी गेलेला आहे. बाहेरच्या माणसाची एक छोटीशी मिस्टेक कशा पद्धतीनं एखाद्या माणसाचा जीव घालवू शकते हे त्याच्यामध्ये व्हिडिओज मधून तुम्हाला ऑब्झर्व करायला मिळेल. म्हणून आपण नेहमी सेफ राहणं गरजेचं आहे. बरोबर. आता स्टेजेस बघूयात आपण. ब्लाइंड मेंटेनन्स डेंजर. वर्कर्स फिक्स 5 live wires with the bare hands, ignore frayed cords, and crawl inside heavy blenders without locking power box doors. बापरे. ब्लाइंड मेंटेनन्स डेंजर म्हणजे आपण याच्या आधी सुद्धा बघितलेलं आहे. बरोबर आहे. ब्लाइंड एरिया, ब्लाइंड डेंजर झोन. कसा का तो? कारण मला माहीतच नाहीये की त्या एरियामध्ये डेंजर आहे, किंवा मला माहिती आहे तर डेंजर आहे तरी सुद्धा मी माझी लाईफ रिस्क करून तिथे जातोय. म्हणून त्याला काय म्हणलंय, ब्लाइंड मेंटेनन्स डेंजर. Verbal request compliance. Staff ask operator to leave a switch alone while they clean gears, risking an accidental restart when someone changes shifts. बरोबर आहे. व्हर्बली सांगितलं की ते बंद ठेवायचं आहे आणि मी क्लिनिंग करतोय, अजिबात नाही. प्रत्येक गोष्टीला डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे, प्रत्येक गोष्टीला तिथं लॉक लागलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट तिथं एक व्हिज्युअल साइन बोर्ड लागला पाहिजे. हाय प्रिसिजन लोटो एक्झिक्युशन. एव्हरी टेक्निशियन युजेस पर्सनल पॅडलॉक्स, runs full energy meter checks and never touches a wire without an updated warning tag. आणि शेवट आपण काय कुठल्या स्टेजला येऊन पोहोचणार आहोत ह्या ट्रेनिंग नंतर, हाय प्रिसिजन लोटो एक्झिक्युशन, जिथं प्रत्येक टेक्निशियन स्वतःच एक पर्सनल पॅडलॉक घेऊनच फिरतोय आणि तो कधीही कुठल्याही वायरला डायरेक्टली हात लावत नाही, अनलेस अँड अंटिल ही रन्स फुल एनर्जी मीटर चेक्स. पूर्ण एनर्जी चेक झाल्याशिवाय ते कधीही एकाही वायरला हात लावत नाहीत. एक सिनॅरिओ आहे जो रेफरन्स मधून मिळालेला आहे. अ ज्युनियर इंजिनिअरिंग इंटर्न ॲट अ लार्ज bottling plant suffered severe hand fractures because he cleared a jammed conveyor belt without running a safety isolation protocol. He simply turned off the local control switch, but another operator at the main panel turned the line back on, assuming the jam was cleared. The line restarted instantly while his hands were inside, causing deep injuries that stopped production for days, proving that breaking the lock rule brings immediate ruin. काय सिच्युएशन आहे इथं, सिनॅरिओ काय आहे, एका ज्युनियर इंजिनियर इंटरनं काय केलेलं आहे, लोकल जो स्विच आहे तो बंद केलेला आहे, मेन स्विचकडे त्याने लक्षच दिलेलं नाहीये आणि तो ते कन्व्हेअर बेल्टचं जे काही जॅम आहे तो काढण्यामध्ये तो व्यस्त आहे. आणि दुसरा जो ऑपरेटर आला त्या ठिकाणी त्यानं ते बघितलं नाहीये की तो माणूस काम करतोय किंवा तो दिसला नाहीये, आणि म्हणून त्याला असं वाटलं की कन्व्हेअर बेल्ट आता चालू झाला असेल म्हणून त्याने ते बटन चालू केलेलं आहे. काय झालेलं इथं, त्याचा हात कम्प्लिटली डॅमेज झालेला आहे. मग अशा पद्धतीने आपल्याला हे लर्निंग्स घ्यायचे आहेत. आपल्याला स्वतः चुकून शिकावं लागत नाहीये, तर दुसऱ्यांच्या चुकांमधून आपण या ठिकाणी शिकण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून आपण सेफ राहणार आहोत. दुसऱ्यांनी केलेली चूक ही काही माणसांनी अजाणतेपणे झालेल्या चुका आहेत, पण यातून आपण शिकायचं आहे आणि आपण सेफ राहायचं आहे. बरोबर. तुमच्यासाठी 5 minutes ड्रिल काय आहे, चेक अ पॉवर कॉर्ड, इन्स्पेक्ट द मेन चार्जिंग वायर,
of your laptop or phone right now for any cuts or exposed copper parts. Separate current from wet spots. Look around your immediate area and ensure no liquids or water bottles sit near your power strips. Create an isolated rule. Write a one-line promise on your notepad to always pull the physical plug out of the wall before cleaning any device. या 3 ऍक्टिव्हिटीज तुम्हाला इमिडिएटली हा व्हिडिओ पॉज करून करायच्या आहेत. बरं, आजचा होमवर्क काय आहे? द 4 स्टेप आयसोलेशन फ्लो. ड्रॉ अ सिंपल डायग्राम शोइंग द स्टेप्स ऑफ द लोटो पाथ. टर्न ऑफ द स्विच. अप्लाय फिजिकल लॉक. हँग द वॉर्निंग टॅग. टेस्ट द मशीन बटन. लेबल ईच पार्ट क्लिअरली. दुसरं काय टास्क आहे? द लोटो ब्रीफिंग. आता लोटोबद्दल आपल्याला ब्रीफिंग करायचं आहे, मग तो 90 सेकंडचा एक व्हिडिओ आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे. प्रिटेंडिंग टू टेल अन असिस्टंट वाय दे कॅनॉट कट ऑफ युअर पर्सनल लॉक फ्रॉम अ ब्रेकर बॉक्स. यूज अ फर्म, काम अँड प्रोफेशनल व्हॉइस. तिसरं काय आहे? द फॉल्टी वायर रिपोर्ट. Draft a short formal message to an industrial maintenance head. Inform them that the main power cord on the mixing machine is cracked and needs immediate replacement. म्हणजे हे पण आपल्याला एक जस्ट ड्राफ्ट्स आपल्याला बनवायचे. पब्लिक स्विच बॉक्स ट्रॅकिंग. Look closely at the main electrical boxes in your college building or apartment parking zone this week. Note down if they have proper danger doors and locks. And last काय आहे? The personal adapter clean out. Check all the multi-plug adapters in your room. Remove any heavy plugs that are loosely hanging and organize your wires so they do not tangle and create haste. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्यापासून सुरुवात करायच्या आहेत. ओके, टेकअवेज काय काय आहेत आजच्या सेशन पासून? द वन लॉक लॉ. The person whose hands are inside the machine must be the only person who holds the key to the safety padlock. जो माणूस स्वतः आत जाऊन काम करतो आहे त्याच्याकडंच ती किल्ली असली पाहिजे. कुठली किल्ली? तर जे आपण मेन पॅडलॉक केलेलं आहे त्याची किल्ली त्या माणसाकडेच राहिली पाहिजे, म्हणजे दुसरं कोणी त्या ठिकाणी जाऊन तो चालू करणार नाहीये. तिसरं टेकअवे काय आहे? तर रेसिड्युअल एनर्जी ट्रॅप. Turning off the electric button does not save you from hot steam or high pressure air that is trapped inside a pipe. बरोबर, पाईपलाईन मध्ये थोडा राहिलेला असतो, काय म्हणतात त्याला, फ्लो थोडा राहिलेला असतो, त्याच्यापासून आपल्याला वाचवू शकत नाही फक्त इलेक्ट्रिक बटन बंद करण्यानं. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? टोटल एनर्जी ड्रेन एन्श्योर करायचं आहे. The safety over speed rule. Spending 10 minutes to apply proper Lotto steps is infinitely more valuable to a business than rushing a repair and risking a life. मला 10 मिनिटं लागतात लोटो सिस्टम फॉलो करण्यासाठी, हे प्रत्येक इंडस्ट्री ॲक्सेप्ट करते. पण मला लवकरात लवकर मेंटेनन्स करून घ्यायचं आहे, रिपेअर वर्क करून घ्यायचं आहे, लवकरात लवकर क्लिनिंग करून घ्यायचं आहे, म्हणून मी लोटो न करता त्या इक्विपमेंटला जर क्लिनिंग किंवा मेंटेनन्स करत असेल तर आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या सेशनमध्ये बघितलेलं आहे, आपल्याला डायरेक्ट टर्मिनेट केलं जाऊ शकतं. बरोबर? आणि म्हणून with that saying, thank you so much for listening to me, and I hope this session brings the seriousness towards electrical safety and the Lotto principles. Okay, thank you so much.